आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी तुषार पवार. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. केवळ निवडणुका लढवण्यासाठी स्वबळाचा उद्घोष नसावा, तर न्याय हक्क मागण्यासाठी देखील स्वबळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी 75% लसी उद्यापासून केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करणार. आणि देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 96.27%. राज्यात आतापर्यंत 57,10,356 रुग्ण कोरोनामुक्त. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. उद्यापासून 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू होत असून त्यासाठी देशभर यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वांनी, विशेषतः तरुणांनी याचा लाभ घेऊन लसीकरण करून घ्यावं. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता येत असली तरीही कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणं आवश्यक आहे. तेव्हा कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि बाहेर पडताना मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या 020-261-27394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. याशिवाय कोविडबाबत प्रश्न विचारण्यासाठी 011-2397-8046 किंवा 1075 या क्रमांकावरही संपर्क करता येईल. केवळ निवडणुका लढवण्यासाठी स्वबळाचा उद्घोष नसावा, तर न्याय हक्क मागण्यासाठी देखील स्वबळाची गरज असते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या 55व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधताना सांगितलं. 19 जून 1966 रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. सत्तेसाठी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही, तर स्वाभिमानानं आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे पुढची वाटचाल करेल, असं सांगून ते म्हणाले की स्वबळ काय असतं ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिलं आहे. सध्याच्या वेळ कुरघोडीच्या राजकारणाची नसून आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची आहे, असं ते म्हणाले. हिंदुत्व हा राष्ट्रीय अस्मितेचा भाग असून ती कोणा एकाची मिरास नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना केवळ राजकीय पक्ष नव्हे, तर सामान्य मराठी माणसाला बळ देणारी संकल्पना आहे, असं ठाकरे म्हणाले. कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशासनाचं तसंच शिवसेना कार्यकर्त्यांचं त्यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांचा कालचा संदेश केवळ देखावा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यात शिवसेना स्वबळावर सत्तेत येऊ शकत नसल्यानं एकत्र येण्याची भाषा मुख्यमंत्री बोलत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला गरीब गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण आणि विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसंच उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी देण्याबरोबरच स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं शिष्टमंडळ आणि सारथी संस्थेच्या संचालक मंडळासोबत काल पुण्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सारथी संस्थेचे 8 विभागीय कार्यालय आणि 1 उपकेंद्र सुरू केलं जाणार आहे. पहिलं उपकेंद्र कोल्हापुरात पुढच्या महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातल्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुरू केलं जाईल. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या व्याज परताव्या योजनेत प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेनं पुढच्या 3 वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा, त्यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम तसंच शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित असलेले काही उपक्रम मान्यता घेऊन सुरू केले जातील. प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा दिली जाईल. तारादूत प्रकल्पही सुरू केला जाईल. शासन स्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचं शैक्षणिक आणि नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेनं आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातल्या तरुणांच्या विकासाकरता प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देशही अजित पवार यांनी यावेळी दिले. 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या 21 जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उत्तम तब्येतीसाठी योग ही यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 6:30 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू होईल.
आयुष राज्यमंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी भाषण करतील, तर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे विद्यार्थी योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करतील. देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही उद्या योग दिनाचं आयोजन केलं जाणार आहे. लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारायला आणि घरीच राहून व्यायाम आणि योग करायला चालना देणं हे या आयोजनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 45 मिनिटांच्या एकत्रित योग कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगानं केलं आहे. त्यादृष्टीनं विद्यापीठं आणि महाविद्यालयांना आयोगानं सूचना जारी केल्या आहेत. जागतिक योग दिनानिमित्त उद्या भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारला जाईल. या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या मुख्य टपाल घरांमध्ये नोंदणी केलेल्या आणि वितरणासाठी आलेल्या टपालांवर ही विशेष रद्दीकरण मोहर छापण्यात येईल, अशी माहिती नांदेड विभागाच्या टपाल अधीक्षकांनी दिली. योग दिनाच्या निमित्तानं मुंबईत मुंबई सेंट्रल इथल्या वोकाड रुग्णालयात आज योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यात रुग्णालयातले डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. उद्याच्या योग दिनाविषयी जनजागृती करण्यासाठी औरंगाबादमध्ये आज सकाळी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. देशभरात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या 27,66,00,000 मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल 38,10,000 मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यातल्या 32,00,000 लाभार्थ्यांना पहिली तर 5 लाखाहून जास्त लाभार्थ्यांना दुसरी मात्रा मिळाली. आतापर्यंत 22,25,00,000 जणांना पहिला तर 5,10,00,000 जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत. 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या 5,50,00,000 जणांना किमान एक मात्रा मिळाली आहे. कालच्या दिवसात या वयोगटातल्या 21,00,000 लाभार्थ्यांनी पहिली तर 1,00,000 जणांनी दुसरी मात्रा घेतली. पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याबाबत डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश दुंपलवार यांनी आकाशवाणीशी बोलताना माहिती दिली. आज पाहतो पहिला लाट असू द्या, दुसरा लाट असू द्या, ह्याच्यामध्ये जवळजवळ 700 पेशंट आम्ही दुरुस्त करण्याचा आणि रिकव्हरी रेट चांगला ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये नोव्हेंबरमध्ये सगळीकडे जेव्हा कोरोना संपला तेव्हा मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झालो. मला ऍडमिट व्हावं लागलं आणि त्या ह्याच्यातून पण मी बरं होऊन कामावर रुजू झालो. तरी मी सर्व जनतेला विनंती करतो की तिसरी लाट ही ह्याच्यापेक्षा पण गंभीर येऊ शकते. तो वय ग्रुप बदलून एखाद्या लहान बाळांना वगैरे अफेक्ट होऊ शकतो. सर्वांना विनंती आहे की तुम्ही कोविड नियमांचं पालन करा आणि येणारी संभाव्य तिसरी लाट आहे ही तुम्ही थोपू शकता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी 75% लसी उद्यापासून केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केल्या जाणार आहेत. लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्व वयोगटांसाठी राज्यांना या लसींचा वापर करता येणार आहे. सध्या केंद्राच्या वतीनं 50% लसी राज्यांना वितरित केल्या जात होत्या. मात्र 18 वर्षापुढच्या सगळ्याच नागरिकांना केंद्र सरकारच्या वतीनंच मोफत लस पुरवठा केला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच महिन्याच्या 7 तारखेला केली होती. त्यानुसार केंद्राकडून राज्यांना पुरवल्या जाणाऱ्या लसींचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे यापुढं लसी विकत घेण्यासाठी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना खर्च करावा लागणार नाही. देशात कोविड-19च्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 96.27% झाला आहे. देशभरात काल 87,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. 58,419 नवे रुग्ण आढळले तर 1,576 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 2,87,00,000पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले तर एकूण 3,86,713 रुग्ण दगावले. देशभरात सध्या सुमारे 7,29,000 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात काल 10,373 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 8,912 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 257 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली. त्यात 15.17% नमुने पॉझिटिव्ह आले. म्हणजेच 59,63,420 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 57,10,356 रुग्ण बरे झाले तर 1,17,356 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 1,32,597 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.76% झालं आहे, तर मृत्यूदर 1.97% आहे. मुंबईत काल दिवसभरात 790 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. 696 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 13 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7,20,637 झाली आहे. यापैकी 6,88,340 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर कोरोनाबळींची एकूण संख्या 15,279 झाली आहे. सध्या मुंबईत 14,751 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईचा कोरोनामुक्ती दर 95% स्थिर असून रुग्णदुपटीचा कालावधी 720 दिवस झाला असल्याचं पालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे. रायगड जिल्ह्यात काल 375 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 6 रुग्ण दगावले. आतापर्यंत जिल्ह्यातले एकूण 1,32,288 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काल 330 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडलं. काल 388 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तर 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 5,438 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात काल कोरोनातनं बरे झालेल्या 907 रुग्णांना घरी पाठवलं, तर 770 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात काल दिवसभरात 22 जण कोरोनामुळे दगावले. सध्या जिल्ह्यात 8,947 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनातनं बरे झालेल्या 46 रुग्णांना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाला, तर 39 नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्हाभरात 89 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात काल 72 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात काल 12 नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या 317 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात काल 72 रुग्ण कोरोनातनं बरे झाले, तर 2 जण दगावले. जिल्ह्यात काल केवळ 20 नवे कोरोनाबाधित आढळले. सध्या जिल्ह्यात 364 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात काल कोरोनामुक्त झालेल्या 6 जणांना रुग्णालयातनं घरी सोडलं. जिल्ह्यात काल केवळ 3 नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 50पेक्षा कमी होऊन 47 झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती उद्भवू नये, तसंच कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यांमध्ये योग्य समन्वय असावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची काल बंगळुरू इथं भेट घेऊन चर्चा केली. कृष्णा आणि भीमा नद्यांना पूर आला तर त्याचं नियंत्रण कशा पद्धतीनं करता येईल याविषयी चर्चा झाली. जल हवामान विषयक विनाविलंब माहिती मिळवण्याबाबतची यंत्रणा रिअल टाईम डाटा ॲक्विजिशन सिस्टीम महाराष्ट्रात बसवली आहे. तशीच कर्नाटक सरकारनं बसवली तर अलमट्टीचं व्यवस्थापन एकत्रितपणे करणं शक्य होईल, अशीही चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. ही बैठक दोन्ही राज्यांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊनही नाशिक 3ऱ्या टप्प्यातच कायम ठेवण्याचा निर्णय काल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत झाला. मात्र उद्यापासून शॉपिंग मॉल अटी शर्तीवर सुरू करायला परवानगी दिली आहे. 11 ते 17 जून या कालावधीत नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 4.39% इतका असून ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 9.3% इतकं आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा 2ऱ्या टप्प्यात पात्र ठरत असला तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्याला 3ऱ्या टप्प्यात ठेवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केवळ निवडणुका लढवण्यासाठी स्वबळाचा उद्घोष नसावा, तर न्याय हक्क मागण्यांसाठी देखील स्वबळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी 75% लसी उद्यापासून केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करणार. आणि देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 96.27%. राज्यात आतापर्यंत 57,10,356 रुग्ण कोरोनामुक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.